नमस्कार रसिको हो. अर्ध्या तासापूर्वी आज असं का असं वाटत होतं. आपण भाग्यवंत असे आहोत की उत्तुंग परिवाराने जे जे उत्तम, जे जे उदात्त, जे जे उन्नत सावरकरांनी ध्येय धरलेलं होतं तेच ध्येय आपल्या हृदयाशी धरून आपलं तन मन धन त्याच्याभोवती बांधलेलं आहे. गेली 21 वर्ष ही सगळी मंडळी अखंड प्रयत्नरत आहेत आणि एखादी संस्था चालवणं आणि त्याचा व्याप सांभाळणं किती अवघड आहे. आम्ही गेली 32 वर्ष अनुभव घेतोच आहोत माधवराव अशातही. तेव्हा एका दृष्टीने आम्ही समसुखी आहोत असं म्हणतो, दुःखी म्हणत नाही, समसुखी आहोत. कारण असे कार्यक्रम समाजाला देणं, समाजामध्ये प्रबोधन करणं आणि समाजातली चांगल्याची रेघ मोठी करणं हे तुम्हा आम्हा सर्वांचं आद्य कर्तव्य आहे. सावरकरांचं सगळं चरित्र म्हणजे धगधगीत अग्निज्वाला आहे. या महापुरुषानं जितकं सोसलं जगाच्या इतिहासामध्ये क्वचित अपवादात्मक नेल्सन मंडेलांच्यासारखं एखादं उदाहरण असेल ज्यांच्या वाट्याला तशीच सक्त मजुरी आलेली होती. एप्रिल 1910 मध्ये सावरकरांना व्हिक्टोरिया स्थानकावर पकडण्यात आलं आणि त्याच्यानंतर तुरुंगात एकदा ते गेल्यानंतर त्यांची सुटका केव्हा झाली? 10 मे 1937. वयाच्या 28व्या वर्षी हा लोकोत्तर महात्मा अंदमानमध्ये काळ्या पाण्यावर गेला, पिचला, झिजला, अग्निदिव्य केलं आणि 27 वर्षानंतर स्थानबद्धतेतून बाहेर पडलेत रत्नागिरीतून. केवळ आपल्या मनाशी कल्पना करा की 28व्या वर्षी एखाद्या व्यक्तीचं जीवनाचं ध्येय काय असतं. 28व्या वर्षी हा महापुरुष कैद होतो, अंदमानला जातो, काळ्या पाण्यावर भयानक शिक्षा भोगतो. बेडीमध्ये त्यांना अडकवलं जातं, कोलू त्यांना चालवायला लागतो, अमानुष्य शिक्षा वाट्याला येते आणि त्यावेळेला हा महापुरुष कमलासारखं महाकाव्य तिथे निर्माण करतो. केलं आपल्या सगळ्या चरित्रामध्ये. तुमची आमची आयुष्य असतात आणि आयुष्यात काही विशेष घडत नाही, चरित्राच्या प्रत्येक पानावर विलक्षण घडत असतं. तिथे सद्गुणांचा परोत्कर्ष आहे, जीवनमूल्य शिरोधार्य केलेली आहेत, समाजाला सन्मार्गावर चालायचा अट्टहास आहे, राष्ट्रभक्तीची ज्वाला अंतःकरणात प्रज्वलित झालेली आहे. या राष्ट्राच्या स्वातंत्र्याचा बांधणीचा विचार अंतःकरणामध्ये आहे. सावरकरांनी हे सगळं केलं. स्वातंत्र्यवीर आम्ही केवळ आमच्या समाधानासाठी त्यांना पदवी दिली, पण सावरकर त्याच्या कितीतरी पल्याड आहेत. आत्तापर्यंत आमच्या राज्यकर्त्यांनी जी पापं केली ना त्याचा अंशतः पापक्षालन त्या दिवशी होईल ज्या दिवशी सावरकरांना भारतरत्न या गौरवाने सन्मानित केलं जाईल. आपल्याकडे अद्वैत तत्त्वज्ञानाचा पंचदशी म्हणून ग्रंथ आहे आणि त्या पंचदशी ग्रंथामध्ये आमच्या विद्यारण्य स्वामींनी माधवाचार्यांनी पुढे लिहून ठेवलेलं आहे की मानवी जीवन कसं असावं. शेवटी त्याला म्हणता यावं, धन्योहम धन्योहम कृतार्थहम. मी धन्य आहे, मी कृतार्थ आहे, आता मला अधिक काही मिळवायचं बाकी राहिलेलं नाही आहे, मी आत्मतृप्तीनं देह टाकतोय. म्हणून सावरकरांनी समाजाला दृष्टीला आणून दिलेलं होतं, मी आत्महत्या करत नाही आहे, मी कृतार्थ आहे, मी धन्य आहे. ज्या स्वातंत्र्याचा यज्ञ मी पेटवला ते स्वातंत्र्य राष्ट्राला मिळालेलं आहे. हिंद महासभेचं अलौकिक कार्य संपन्न करायचं, जेवढं यथामती यथाशक्ती करता आलं ते सगळं केलेलं आहे. माझं जीवन कृतार्थ आणि धन्य झालेलं आहे. आता मी देह ठेवतो, ते देह ठेवणं म्हणजे आत्मार्पण. जे उदात्त, जे उत्तम, उन्नत ह्या सगळ्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शिरोधार्य केलं आणि अतिशय शांतपणे आपला देह ठेवला. सामान्यतः मनुष्याने देह टाकला की त्याचे डोळे मिटतात. सावरकरांचे डोळे शेवटपर्यंत उघडे होते, आपण पाहिलेत. अगदी शेवटचा सुद्धा त्यांचा छायाचित्रातला देह पाहिलात, सावरकरांचे नेत्र उघडे होते. जणू त्याला तुम्हा मला सांगायचं होतं की माझा देह पडला
तरी माझी दृष्टी तुमच्याकडे आहे, तुम्ही राष्ट्र कसं घडवत आहात. माझं आत्मार्पण वाया जाऊ नये आणि माझं आत्मार्पण म्हणजे हिंदूंची स्वाभिमानाची आत्मगौरवाची शेवटची किंकाळी असू नये, हाच भाव सावरकरांच्या मनामध्ये निश्चित असणार. बंधुभगिनीनं, याला म्हणतात आत्मार्पण. जिथे धन्यता आहे, जिथे कृतार्थता आहे, जिथे आत्मबल आहे, जिथे आत्मगौरव आहे, तिथे आत्मार्पण आहे. आणि सावरकरांनी असं अलौकिक आत्मार्पण केलं. आज माधवराव आपल्यामुळे असा विषय मांडता आला, आत्मार्पणाची दिव्यता, आत्मार्पणाची श्रेष्ठता आणि त्याची विलक्षण उंची, याच्याविषयी 4 शब्द बोलता आले. या उत्तुंग परिवार, तुमचं नावच इतकं सुंदर आहे, उत्तुंग. याच्या पलीकडे काय असतं सांगा मला. सगळंच उत्तुंग करायचं यांचं ध्येय आहे. आणि अशातही तुम्ही असं स्थान संगीतात निर्माण केले ना. माधवराव, तुमचं सावरकरांचा प्रयोग बघणं एक अनुभूती आहे, अनुभव आहे. तो असं थरारून जायची माणसं बघणारी अजूनही जातात थरारून. आपलं गाणं म्हणजे तर काय सर्वश्रुती संपन्न आहे आणि रामदासजींचे आशीर्वाद आहेत आपल्याला. रामदासजी स्वतः इथे बसलेले आहेत. ही सगळी मंडळी ज्यांना आज उत्तुंगचे पुरस्कार मिळणार आहेत, आमचे सामंत आहेत. कुष्ठरोग्यांसाठी जीवन ज्यांनी समर्पित केलं, ते सामंतजी पुढे बसलेले आहेत. असं काम शिवाजीराव पटवर्धनांच्या परंपरेतून निर्माण झालं आणि अशी अलौकिक मंडळी महाराष्ट्रात निर्माण झाली. तुमचं आमचं भाग्य आहे. हे अत्यंत अवघड म्हणजे सतीचं व्रतच आपण अंगीकारलेलं आहे. या आमच्या साक्षात तुळजाभवानी बसले समोर. तुळजाभवानीबाई, नावच तुमचं भारतबाई इतकं गोड आहे की किती छान काम करतात. तुमचं हार्दिक अभिनंदन. सच्चिदानंद, तुमचंही हार्दिक अभिनंदन. राष्ट्राचा विचार घेऊन अखंड आपण प्रबोधनासाठी पायाला चाकच लावलेली आहेत. किती आपलं अभिनंदन करावं तितकं कमी आहे. रामदासजी, आपल्याविषयी काय बोलावं. 2-3 पिढ्या आपलं गाणं ऐकतायत आणि स्वच्छ आकार, शुद्ध आलापी आणि मोत्याच्या सरीमधला एक एक मणी बघावं तशी दाणेदार तान म्हणजे रामदासजी कामत. इतकं विलक्षण गाणं आणि त्या गाण्यातून आपण आम्हाला आनंद दिलेले आहेत. ही सगळी मंडळी आज यांना पुरस्काराने, उत्तुंग पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. आणि प्रत्यक्ष पूर्णवादी परमपूजनीय विष्णू महाराज आलेले आहेत. आमचं भाग्य आहे महाराज. तर आपल्याला आणि आपणा सर्वांना विनम्र अभिवादन करतो. आणि आत्मार्पणाचा गंभीर विषय आपण आपल्या हृदयात, बुद्धीत, चित्तात नक्की धारण केला असेल अशी श्रद्धा मनी जागवून माननीय श्री पारनेकर महाराज यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्मरणिकेचं प्रकाशन व्हावं अशी त्यांना विनंती करते. 21 वर्षाचा हा प्रवास आणि 21 वर्षपूर्तीचा हा आनंदोत्सव, या प्रवासाची काही ठळक स्थानं आणि या वर्षीची सर्व वैशिष्ट्य ज्यामध्ये नमूद केलेली आहेत अशी ही स्मरणिका या ठिकाणी माननीय पूर्णवाद वर्धिष्णू परमपूज्य पारनेरकर महाराज यांच्या शुभ हस्ते आपणा सर्वांच्या साक्षीने मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशित होत आहे. उत्तुंग परिवाराच्या या उत्कट वाटचालीचा हा लेखाजोखा, हा शब्दालेख आपणा सगळ्यांच्या हाती या कार्यक्रमाच्या दरम्यान सुपूर्द केला जाईलच. त्याच्या मूल्याविषयीची माहितीही आपल्याला श्रीयुत माधव खाडीलकर यांनी दिलेलीच आहे. पुढील कार्यक्रमाकडे वळूया. या पुढील कार्यक्रम म्हणजे अर्थातच आजचा सन्मान सोहळा. आणि सर्वप्रथम जो जीवन साफल्य पुरस्कार गुरुवर्य शंकररावजी अभ्यंकर यांना आपण प्रदान करणार आहोत, त्यांच्या मानपत्राचं वाचन करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करते ओंकार खाडीलकर यांना. ख्यातकीर्त प्रवचनकार विद्यावाचस्पती गुरुवर्य श्रीमान शंकरराव अभ्यंकरजी. उत्तुंग सांस्कृतिक परिवाराच्या 21व्या वर्षपूर्ती आनंद सोहळ्याच्या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. गुरुवर्य, धर्मे तत्परता, मुखे मधुरता, दाने समुत्साहता, मित्रे वंचकता, गुरौ विनयता, चित्तेति गंभीरता, आचारे शुचिता, गुणे रसिकता, शास्त्रेषु विज्ञानता, रूपे सुंदरता, शिवे भजनता, सत्सैव संदृश्यते. हे सुभाषित तंतोतंत सार्थ ठरावं असं आपलं सर्वगामी हसतमुख प्रसन्न व्यक्तिमत्व
हीच आपल्या चरित्र आणि चारित्र्याची प्रथमदर्शनी ओळख. सात्विक वृत्तीच्या वेदवाङ्मय संपन्न पंडित वासुदेव शास्त्री आणि भक्तिभाव संपन्न सौभाग्यवती लक्ष्मी मातेच्या कुशीत गीता जयंती दिनी भाळावर दैव दुर्लभ विद्वत्तेची भाग्यरेषा घेऊनच आपल्याला जन्म लाभला. तीक्ष्णतम बुद्धिमत्तेचे वरदान लाभल्यामुळे इंग्रजी आणि संस्कृत विषयात नेत्रदीपक गुणांकनात MA पदवी प्राप्त केलेले आपण हिंदू धर्मग्रंथांचे, हिंदू संस्कृतीचे आणि संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक आणि प्रवचनकार म्हणून प्रसिद्धीच्या शिखरावर विराजमान झालात. साहित्य आणि संगीत क्षेत्रातील आपला व्यासंग तर मोठाच आहे. भारतीय आचार्य, भारतीय संत, संप्रदाय, उपासना आणि तीर्थक्षेत्रे यांच्याविषयी संशोधनात्मक अभ्यास करून 5500 पृष्ठांचे 5 संस्कृतिकोश लिहून आपण सरस्वतीच्या दरबारात एक वेगळे दालन निर्माण केले आहे. श्री वेदव्यास विरचित श्रीमद भगवद्गीता हा आपल्याला गवसलेला चैतन्य स्रोत. आपल्या सुस्पष्ट, ओघवत्या, सुबोध आणि रसाळ वाणीद्वारा गेली 40 वर्षे आपण गीतामृताचा अखंड वर्षाव करून सामान्य माणसांच्या जीवनात आनंदाचे कारंजे निर्माण करीत आहात. आपण तेजाचे पूजक आहात. म्हणूनच आपण आदित्य प्रतिष्ठानद्वारा विविध विषय माध्यमातून समाजाच्या मानसिक अभ्युदयासाठी आपल्या सुश्राव्य वाणीने आणि नेत्रदीपक कृतीने पुरुषार्थ सिद्ध केलेले कर्मयोगी झालात. प्रवचनांच्या निमित्ताने समर्थ रामदासांप्रमाणे आपण अवघे भूमंडळ पालथे घालून देशवासियांना राष्ट्रभक्तीचा मंत्र देत आला आहात. आपण पूज्य विवेकानंदांच्या विचारांचे अभ्यासक आहात. मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे श्री संत ज्ञानेश्वर, छत्रपती श्री शिवराय, लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे प्रखर राष्ट्रभक्त ही आपली श्रद्धास्थाने. सहस्रावधी श्रोत्यांच्या उपस्थितीत रंगलेल्या प्रवचनातील आपल्या रसनेला दैवी साक्षात्काराचा स्पर्श झालेला अनुभवायला मिळतो. बहुतेक सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्ती आणि संस्थांकडून आपण गौरवान्वित झाले असून सुद्धा आजही कृष्णेच्या पाण्याने भिजलेल्या काळ्या मातीत आपले पाय पक्के आहेत. सर्वसामान्यांना अचंबित करणाऱ्या आपल्या अध्यात्म मार्गात आपल्या सहधर्मचारिणी सौभाग्यवती अपर्णाताईंचे कृतिशील योगदान आणि दोन्ही बुद्धिमान चिरंजीवांचे सहकार्य यामुळे आपले सांसारिक जीवन आनंदमयी झाले आहे. आज गुरुपदी स्थिरावल्यानंतर अशक्यप्राय वाटणारे फार मोठे स्वप्न उराशी बाळगून त्याच्या परिपूर्तीसाठी आपण अष्टौ प्रहर प्रयत्नशील आहात. हिंदुस्थानातील समस्त संतांच्या चरित्राचे, वाङ्मयाचे, विचारांचे चिरंतन स्मारक करण्यासाठी कोट्यवधींचा धनसंचय करून आपण अद्ययावत सोयीसुविधांनी युक्त असे भव्य वैश्विक संत विद्यापीठ लोणावळ्याजवळील 30 एकरांच्या विस्तीर्ण भूभागावर उभारीत आहात. हा संकल्प वेगाने कार्यान्वित होण्यासाठी आपल्याला उत्तम आयुरारोग्य आणि मनःशांती लाभो. वैश्विक संत विद्यापीठाचे हे जीवन साफल्य लवकरात लवकर पूर्णत्वास जाण्यासाठी उत्तुंग परिवाराच्या शुभेच्छांसह श्रीमती सुशीलाताई भाटवडेकर स्मृती उत्तुंग जीवन साफल्य सन्मान अध्यात्म तत्वज्ञ पूर्णवाद वर्धिष्णू परमपूज्य श्री विष्णू महाराज पारनेरकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यास आम्हाला आनंद होत आहे. स्वीकार व्हावा. धन्यवाद. विद्या विनयेन शोभते हेच खरं. दुसरा सन्मान आपण डॉक्टर सामंत यांचा करणार आहोत. कुष्ठरोग्यांचे कैवारी, वनवासी जनांचे तारणहार आदरणीय डॉक्टर जगदीश देवराव सामंत उत्तुंग सांस्कृतिक परिवाराच्या 21व्या वर्षपूर्ती आनंद सोहळ्याच्या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. आदरणीय डॉक्टर सामंत, आले देवाजीच्या मना
तर एखाद्या निष्पर्ण खडकावर सुद्धा कल्पवृक्ष निर्माण होऊ शकतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपले मानवतेच्या सेवेचे कर्तृत्व संपन्न समृद्ध जीवन. डॉक्टर, आपण वैद्यकीय पदवी घेतल्यानंतरचा पहिला रुग्ण एका झाडाखाली तपासून बरा केला आणि तिथेच आपल्या आयुष्याची दिशा निश्चित झाली असावी. नाहीतर पोशाखी दुनिया आणि मुंबापुरीचे मोहमयी आकर्षण टाळून जननी जन्मभूमीश्च सर्वा स्वर्गादपि गरीयसी हा श्रीरामांचा आदर्श मनामध्ये रुजवून वसईजवळील अर्नाळा ह्या जन्मगावच्या परिसरातील व्याधिग्रस्तांची निरपेक्ष सेवा करण्याचं व्रत आपण घेतलंच नसतं. स्वतः पलीकडे जाऊन दुसऱ्यांच्या पीडेने व्याकुळ होणारे आपले मन हीच आपली दैवदत्त श्रीमंती. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा हे संत तुकारामांचे वचन कृतीत उतरवल्यामुळे आपण पेशाने डॉक्टर असलात तरी वृत्तीने आणि कृतीने संत ठरला आहात. आपल्या कृतिशूर कार्याचा इतिहास आणि अवाका कोणालाही अचंबित करणारा आहे. डॉक्टर जगदीशजी 1956मध्ये वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी भुलन म्हात्रे नावाच्या कुष्ठरोग्याला घरच्या मंडळींनी वाळीत टाकून रस्त्यावर फेकल्याचे आपण पाहिले आणि आपल्या मनात भगवान बुद्ध साकारले. घरातील मंडळींचा विरोध न जुमानता भुलन म्हात्रेला आपण शेज घरात ठेवून त्याची 20 वर्षे सेवा करून त्याला कुष्ठ रोगमुक्त केलात. पण सुवर्णाक्षराने नोंदवावी अशी घटना म्हणजे पुढे 1999मध्ये अर्नाळा येथे आपण उभारलेल्या श्री महालक्ष्मी हॉस्पिटलची कोनशिला आपण सन्माननीय श्रीमान भुलन म्हात्रेजींच्या हस्ते स्थापित केलीत. अशा कृतीला धैर्य आणि माणुसकीचा ओलावा लागतो. डॉक्टर साहेब, आपण महात्मा गांधी आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांचे वैचारिक शिष्योत्तम. त्यामुळे वैद्यकशास्त्रात महत्त्वाचे ठरलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे 2 प्रबंध सादर करूनसुद्धा जनसेवा हीच खरी ईशसेवा हे ब्रीद उराशी बाळगून आपण वनवासी व आदिवासींना गेली 60 वर्षे सातत्याने नवसंजीवनी देत आहात. वैद्यक क्षेत्रातील मानाचे समजले जाणारे लुईस बोर्जेस पुरस्कार, डॉक्टर वारियावा स्मृती पारितोषिक, युनेस्को आणि मेट पुरस्कार, महात्मा गांधी स्मृती आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि हिज होलीनेस पोप पॉल यांच्या हस्ते 2011मध्ये मिळालेला बेने मेरेंटी आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि सुवर्णपदक अशा पुरस्कारांनी आपण मंडित झाला आहात. असे असूनही डॉक्टरी पेशा पत्करून मिळकतीतील उदरनिर्वाहापुरती रक्कम कुटुंबासाठी ठेवून उर्वरित सर्व रक्कम रोजच्या रोज माणुसकीच्या कार्यासाठी खर्ची टाकणारा अन्य पुरुष आमच्या तरी ऐकिवात नाही. महाराष्ट्र शासनाने प्रदान केलेल्या 33 एकरांच्या बोडक्या डोंगरांवर आपण वनवासींच्या श्रमदानातून सुंदर वनराई फुलवली. महिंद्रा आणि SBI लाईफ इन्शुरन्स या कंपन्यांनी दिलेल्या अर्थसहाय्यातून जीवनावश्यक सुखसोयींपासून वंचित असलेल्या वस्त्या आणि पाड्यातून पिण्याचे पाणी आणि वीजही आपण उपलब्ध करून दिली. त्यांच्या मुलांना सुसंस्कारित करण्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या बालवाड्या आणि अंगणवाड्या निर्माण केल्यात. अमेरिकेतील डेव्हिस फाउंडेशनच्या सहकार्याने आपण श्री महालक्ष्मी हॉस्पिटलमध्ये कर्नाळा परिसरातील 2000 नागरिकांसाठी वनवासींसाठी विनामूल्य रुग्णसेवा रोज देत आहात. पूज्य आईच्या स्मरणार्थ आपण गंगाई ट्रस्टद्वारा गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि वैद्यकीय कारणांसाठी अर्थसहाय्यही करीत असता. सामान्य माणसाचे जीवन सुखी करण्यासाठी आवश्यक त्या साऱ्या गोष्टी डॉक्टर सामंत साहेब आपण आज 80 वर्षे पूर्ण झाली तरी अथकपणे आणि उत्साहाने करीत आहात. माणुसकीचे हे महानतम कार्य अखंडपणे चालू राहण्यासाठी आणि युवा पिढीला आदर्श लाभण्यासाठी आपणास 100 वर्षांचे उत्तम आरोग्य लाभो ही प्रार्थना करून तत्वज्ञानातील अधिकारी पूर्णवाद वर्धिष्णू परमपूज्य श्री विष्णू महाराज पारनेरकर यांच्या शुभ हस्ते आपल्याला श्रीकृष्ण पंडित स्मृती उत्तुंग जीवन गुणगौरव सन्मान प्रदान करताना आम्ही आपल्यापुढे नतमस्तक होत आहोत.
आनंदजी. पूज्य शंकराचार्यांनी भारताचार्य उपाधीने सन्मानित केलेल्या धर्मभूषण श्री सुरेशजी शेवडे यांच्याकडून प्रवचनाचा जन्मजात वारसा लाभलेले परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांचे अनुग्रहित शिष्यत्व लाभलेले आपण भाग्यवान आहात. हिंदुस्थानातील बहुतेक सर्व तीर्थक्षेत्री धार्मिक विषयांवर आपण प्रवचने दिली असली तरी जागतिक कीर्तीच्या राष्ट्रभक्तांचे चरित्रकथन करणारे आपण एक हिंदू राष्ट्र विचार प्रचारक म्हणून कीर्तिमान आहात. डॉक्टर सच्चिदानंदजी, प्राथमिक शाळेपासूनच आपण व्याख्यान कलेत अग्रगण्य राहिलात. वयाच्या 21व्या वर्षापासून आपण एक उत्तम व्याख्याते म्हणून महाराष्ट्राला परिचित झालात. हिस्टॉरिकल अँड कल्चरल स्टडीज ऑफ काश्मीर या विषयावरील प्रबंधावर आपण युनेस्कोशी संलग्न विद्यापीठाकडून डॉक्टरेटचे मानकरी झालात. कादंबरी, ललितचरित्रे, बालकुमार साहित्य अर्थातच धार्मिक आणि ऐतिहासिक विषयांवर आपण लिहिलेल्या 38 ग्रंथांचा रसिक वाचकांनी सन्मान केला. क्रांतिचक्र या हिंदी महानाट्याचेही आपण लेखक आहात. जनप्रबोधन करताना श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे एक शीर्षस्थ व्याख्याते म्हणून आपण एक विक्रमवीरच आहात. डॉक्टर शेवडेजी, जहाज, बस आणि विमानातही भाषणे देण्याचा आनंद आपण रसिकांना दिलात. इटलीतील व्हेनिस शहरातील सेंट मार्क स्क्वेअर या जागतिक कीर्तीच्या व्यासपीठावरून आपण पूज्य विवेकानंदांचं चरित्रकथन केलं. स्वित्झर्लंडमधील माउंट टिटलस शिखरावर बर्फात उभं राहून शिवपुण्यतिथीदिनी आपण श्रोत्यांना छत्रपती शिवराय समजावलेत. लंडन, पॅरिस, मॉरिशस, दुबई इथे क्रांतिकारकांची आणि राष्ट्रवीरांची चरित्रे आपल्या ओजस्वी वाणीतून श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेऊन गेली. तर अंदमानातील सेल्युलर कारागृहात उभं राहून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पण त्यांचं क्रांतिकार्य उलगडून सांगणारे आपण एकमेवाद्वितीय व्याख्याते ठरलात. आता तर आपले वडील भारताचार्य सुरेशजी शेवडे, आपण स्वतः आणि आपले चिरंजीव परीक्षित म्हणजे आपल्या शेवडे घराण्यातील 3 पिढ्यांनी एकत्र येऊन श्री शहाजी महाराज, छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि छत्रपती श्री संभाजी महाराज या 3 पिढ्यांच्या अभिमानास्पद इतिहासाचे वर्णन करून एक नवीन कीर्तिमान स्थापन केले आहे. भविष्यातही आपण असेच राष्ट्रवीरांचे पवाडे गात राहणार. सच्चिदानंदजी, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचं अनुकरण करत, हे मातृभू मी तुझला मन वाहियेले, वक्तृत्व वाग विभवही तुझ अर्पियेले, ही स्वातंत्र्यवीर सावरकर रचित काव्यपंक्ती आपण आचरणात आणली आहेत. त्याचा सन्मान करण्यासाठी उत्तुंग सांस्कृतिक परिवारातर्फे पूर्णवाद वर्धिष्णू परमपूज्य श्री विष्णू महाराज पारनेरकर यांच्या शुभ हस्ते आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती उत्तुंग राष्ट्रविचार सन्मान प्रदान करण्यात येत आहे. स्वीकार व्हावा. महावस्त्र, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह, मानपत्र आणि धनादेश धन्यवाद. या पुढील सन्मान आदरणीय रामदासजी कामत यांचा. त्यासाठीच्या मानपत्राच्या वाचनासाठी आमंत्रित करते पुन्हा एकदा ओमकार खाडीलकर यांना. संगीत रंगभूमीवरील प्रतिभासंपन्न गायक अभिनेते आदरणीय श्री रामदासजी कामत. उत्तुंग सांस्कृतिक परिवाराच्या 21व्या वर्षपूर्ती आनंद सोहळ्याच्या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. आदरणीय रामदासजी, अनुरूप वेळी अनुरूप ठिकाणी जन्मून अनुरूप गुणी व्यक्तींच्या संगतीत काम करायला मिळणं हे पूर्णपणे दैवाधीन असतं. त्यामुळं संगीत आणि नाटक हे पहिलं प्रेम असलेल्या निसर्गरम्य देवभूमी गोमंतकात आपल्याला जन्म लाभला हेच आपलं परमभाग्य. विद्यार्थी दशेतच आपले ज्येष्ठ बंधू संगीतज्ञ पंडित उपेंद्रजी कामत यांच्याकडून आपल्याला शास्त्रीय संगीताची पक्की बैठक लाभली. नादरूपो स्मृतो ब्रह्मा, नादरूपो जनार्दनः, नादरूपो पराशक्ती, नादरूपो महेश्वरः अशा चराचरात व्यापून राहिलेल्या नादानं आपलं व्यक्तिमत्व लहानपणापासून भारावून गेलं. विशाल संगीत सागरात स्वतःला आजमावण्याची आपली मनीषा पूर्ण होण्याची संधी आपल्याला एअर इंडियाच्या मुंबईतील नोकरीमुळे लाभली. रामदासजी, देवाघरचे ज्ञात कुणाला हेच खरं. तो 1965चा काळ होता.
उत्तम व्यक्तिमत्व, स्वच्छ शब्दोच्चार, भरदार आवाजाची दमदार फेक ही बलस्थानं असलेल्या उमद्या कलावंतांच्या शोधात संगीत रंगभूमी होती आणि त्याचवेळी आपण संगीत रंगभूमीवर पदार्पण केलं. संगीत भूषण राम मराठे, नटवर्य भालचंद्र पेंढारकर, नटश्रेष्ठ मास्टर दत्ताराम, मास्टर दामले यांनी संगीत रंगभूमीला नवा आयाम दिला होता. विद्याधर गोखले, वसंतराव कानेटकर, वि वा शिरवाडकर, रणजित देसाई आणि पुरुषोत्तम दार्व्हेकरांनी संगीत नाटकांसाठी लेखणी सरसावली होती आणि पंडित जितेंद्र अभिषेकींसारख्या सृजनशील गायक संगीतकारानं आपलं कसब पणाला लावून संगीत नाटक कंपनीत बैठक मांडली होती. अशा वातावरणात स्वतःला सिद्ध करणं आणि टिकून राहणं ही सहजसाध्य गोष्ट नव्हती, परंतु आपली जिद्द थोर. एअर इंडियातील महत्त्वाची नोकरी सांभाळून नाट्य व्यवसायात खंबीरपणे पाय रोवून उभं राहण्यात आपण यशस्वी झालात. ह्या यशात आपले नाट्य संगीतातील गुरुवर्य पंडित गोविंदराव अग्नी, नटवर्य भालचंद्र पेंढारकर आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं योगदान लाख मोलाचं आहे हे आपण मानताच. रामदासजी, आपण अत्यंत विचारी आणि व्यवहारी. नोकरी आणि नाटक व्यवसाय याची आपण गल्लत केली नाहीत. ताल आणि तोल कधी जाऊ दिला नाहीत. कौतुकाच्या आहारीही गेला नाहीत. नाट्य व्यवसायाच्या मोहजालात सन्मानाचं स्थान आणि चारित्र्याचा तोल सांभाळणं वाटतं तितकं सोपं नसतं. मात्र आपण मोठ्या कौशल्यानं, प्रचंड मेहनतीनं आणि अपार कष्टानं संगीत रंगभूमीच्या दरबारात आपलं असं एक स्वतंत्र स्थान निर्माण केलं. मत्स्यगंधा, ययाती देवयानी, मीरा मधुरा हे बंध रेशमाचे या नाटकातील गाण्यांवर आपली नाममुद्रा कोरलीत आणि स्वप्नात पाहिले जे ते साध्य केलं. श्रीरंगा कमलाकांता, देवा घरचे ज्ञात कुणाला, नको विसरू संकेत मिलनाचा, तमनिशेचा सरला अशी आपण नादमाधुर्यानं गायलेली कित्येक नाट्यपदं आजही नाट्यरसिकांच्या मनात ताजी टवटवीत आहेत. संगीत नाटक अकादमी, महाराष्ट्र शासन याशिवाय महाराष्ट्रातील कित्येक संस्थांनी मान्यवर श्रेष्ठांच्या नावाचे विविध पुरस्कार देऊन आपला गौरव केला. आद्य मराठी नाटककार विष्णुदास भावे सुवर्ण पदकाचे आपण मानकरी झालात. मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदही आपण भूषविलेत. आम्हाला विश्वास आहे की आज आयुष्यातील सहस्रचंद्र दर्शनानंतरही कार्यरत असताना आपल्या मनात रुंजी घालणारे समाधानाचे स्वरांकित शब्द असतील. संगीत रस सुरस मम जीवनाधार, सूर ताल लय धून नटला विविध रंगी, स्वररूप ओंकार. रामदासजी, आज समस्त पार्लेकर रसिकांच्या साक्षीनं तत्वज्ञानातील अधिकारी आणि संगीतप्रेमी पूर्णवाद वर्धिष्णू परमपूज्य श्री विष्णू महाराज पारनेरकर यांच्या शुभहस्ते आपल्याला सकल कला गुणमंडित पु ल देशपांडे स्मृती उत्तुंग कला योगदान सन्मान प्रदान करण्यास उत्तुंग सांस्कृतिक परिवाराला मनस्वी आनंद होत आहे. स्वीकार व्हावा. जीवेत शरदः शतम. पुन्हा एकदा मी समीरा गुजर यांना पाचारण करतो. धन्यवाद. या पुढील सन्मान उमा महादेव स्मृती उत्तुंग सेवाव्रती भाऊबीज पुरस्कार. कष्टकरी महिलांच्या आधारवड उत्तुंग भगिनी आदरणीय श्रीमती भारतबाई देवकर उत्तुंग सांस्कृतिक परिवाराच्या 21व्या वर्षपूर्ती आनंद सोहळ्याच्या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. आदरणीय भगिनी भारतबाई, महान कार्यासाठी आयुष्य झोकून देणाऱ्या कर्तृत्व संपन्न ज्येष्ठ श्रेष्ठांच्या खुर्चीला खुर्ची लावून आपण आज उत्तुंग व्यासपीठावर आसनस्थ झालेल्या पाहून आम्हाला आनंद आणि अभिमान वाटतो आहे. याचं कारण असं की उन्हा पावसात घणानं दगड फोडण्याचं कष्टप्रद काम नशिबी आलेल्या वडार समाजातील महिलांना आणि मोलमजुरी करणाऱ्या महिलांना माणूस म्हणून सन्मान मिळवून देण्यासाठी आपण प्रस्थापितांविरुद्ध क्रांतिकारी टाहो फोडलात आणि त्या धाडशी कृतीचा आज हा सन्मान आहे. अवश्य शेतात काम करणाऱ्या पोरीच्या जातीला साया काय कामाची या पारंपरिक विचारानं आपल्या जमीनदार वडिलांनी शहाजी देवकरांबरोबर आपलं लगीन लावून दिलं. आपण मालेगावला सासरी आलात. लग्नाच्या 3ऱ्या दिवसापासून आपण पोट जाळण्यासाठी खडी फोडण्याच्या कामावर हजर झालात.
3 वर्षाच्या संसारानंतर शहाजीरावाच्या बाहेरख्यालीपणावरून भांडण होताच शहाजीरावांनी आपल्या डोक्यात दगड घातला. रक्तबंबाळ कपाळ आणि 2 वर्षाचा प्रभाकर पाठीशी बांधून झाशीच्या राणीप्रमाणे आपण सासर सोडलं. काही महिने माहेरी राहिलात खऱ्या, पण आपला स्वाभिमानी स्वभाव स्वस्थ बसू देईना. माणूस म्हणून सन्मानदायी जीवनाच्या शोधात आपण पुन्हा तुळजापूरच्या रस्त्यावर खडी फोडू लागलात. आपला स्वभाव मनमिळाऊ, अक्षर ओळख नसली तरी संवाद साधण्याची हातोटी असल्याने आपण तुळजापुरातील माणसांची मनं जिंकलीत. अनेक घरात धुणी भांड्याची कामे मिळवलीत. मूकबधीर मुलांच्या शाळेतील 60 मुलांसाठी भाकरी भाजू लागलात. दगडावर दगड रचून 8 फुटांवर पत्रा टाकून आपण राहत असलात तरी मोलमजुरी करणाऱ्या सोबत्यांनी आपलं अंगण मात्र भरलेलं असतं. आपल्याला स्वच्छतेची प्रचंड आवड. श्री क्षेत्र तुळजापूर वासिनीच्या शहरातील सुशिक्षित भक्त भाविकांनी केलेला कचरा आणि त्यामुळे निर्माण झालेल्या दुर्गंधाची आपल्याला किळस येताच आपण देवीला साकडं घातलं. आई भवानी, तुझ्या भक्तासनी स्वच्छता ठेवायची बुद्धी दे ग बया. पण देवीच्या भक्तांनी आपलं गाऱ्हाणं ऐकलं नाही. तेव्हा आपण स्वतः हातात झाडू घेऊन इतर मजूर महिलांच्या सहकार्यानं 5 वर्ष अनवाणी राहून संपूर्ण तुळजापूर झाडून चकाचक केलं. कचरा भरण्यासाठी 3 घंटागाड्याही आणल्यात. बँकेतल्या कर्मचाऱ्यांकडून बचत गटाची माहिती मिळवली. त्याचं महत्त्व दारोदारी जाऊन मजूर महिलांना पटवून दिलं. मजुरांची संघटना उभी करून 2 ते 3 वर्षात 100हून जास्त बचत गट आपण स्थापन केलेत. आदिमाया आदिशक्ती महिला बचत गटाच्या आपण अध्यक्षा झाल्यात. सर्व मजुरांचं जीवनच बदलून गेलं. एक नवा अनुभव म्हणून एका बागेतली द्राक्ष विकून मिळालेला 45,000चा नफा आपण सर्वांना वाटून दिलात. शाळेतल्या 400 मुलांसाठी खिचडी शिजवणं, तिखट कुटणं, कपडे शिवणं, पापड कुरडया करून विकणं अशा कामातून मजूर महिलांना व्यवसाय आणि सन्मान मिळवून दिलात. भटक्या विमुक्त जातीच्या आपण अध्यक्षा झालात. एका संमेलनात एकाच मांडवात मजुरांच्या 15 जोडप्यांचे सामूहिक विवाह लावून दिलेत. अशा कित्येक समाजसुधारक कृत्यांच्या आपण धनी झालात. शाळेची सावली आणि अक्षरांची ओळख नसून सुद्धा सधन सुशिक्षितांनी, एवढंच काय थोर राजकीय पुढाऱ्यांनी सुद्धा आपल्या पुढे नतमस्तक व्हावं असं हे थोर आणि पुण्यतम कार्य आपण करून दाखवलं. बरोबरीने प्रभाकरचं शिक्षणही पूर्ण केलं. तुळजापूरच्या नगराध्यक्ष मॅडमनी आमच्या विनंतीवरून आपल्या कार्याचं कौतुक करणारं 8 ओळींचं एक पत्र आम्हाला दिलं खरं, पण आपल्या हाती झाडू आणि डोईवर आभाळच राहिलं. इतकं करूनही देवीच्या दर्शन घेण्यासाठी तुम्हाला दूर सारून मान्यवर नेते, सधन श्रीमंत आणि उच्चवर्णीय यांना जेव्हा प्राधान्य मिळतं ना, तेव्हा तुम्हाला रुद्रावतार धारण करून क्रांतिकारी टाहो फोडावा लागतो. अरे बाबांनो, डोंगरातनं दगड काढणारे, त्यातनं मूर्ती घडवणारे, देऊळ बांधणारे हात आम मजुरांचेच होते, याचं जरा भान ठेवा की. देवीचं दर्शन घ्यायला तुम्ही नाही जाऊ दिलत ना, काही हरकत नाही. देवीचं दर्शन घ्यायला तुम्ही नाही जाऊ दिलं तरी रस्त्यावर हातात झाडू धरून केलेला नमस्कार आमच्या देवीला कवा तरी पोचल, हे ध्यानात ठेवा. आदरणीय भगिनी भारतबाई, आपण एकटीनं आयुष्यभर देत असलेला हा लढा आम्हा सुशिक्षित सधन मंडळींना केवळ अचंबित करणार आहे. आपण खऱ्या अर्थाने महान आहात. वडार समाजाला मोलमजुरी करणाऱ्यांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी आपण जीवाचं रान करता आहात आणि हे जगाला समजावं आणि आपल्या कार्याला सहकार्य करणारे 4-6 हात पुढे यावेत या भावनेने श्रीमती भारतताई आपल्याला उमा महादेव स्मृती उत्तुंग सेवाव्रती भाऊबीज सन्मान तत्वज्ञानातील अधिकारी पूर्णवाद वर्धेष्णू परमपूज्य श्री विष्णू महाराज पारनेरकर यांच्या शुभ हस्ते प्रदान करीत आहोत. स्वीकार व्हावा. आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती दिवस आहे. या दिवशी हा सन्मान होण्यात एक आगळंच औचित्य आहे.
खऱ्या अर्थाने ज्यांच्यामध्ये इंडियाचं नव्हे तर भारताचं दर्शन घडतं अशा भारतबाई. सगळ्यांनाच उत्सुकता आहे की आपल्या आजचे सन्मानमूर्ती सन्मानाला उत्तर काय देतात आणि त्यातही खास करून भारतबाईंना मी बोलण्याची या प्रसंगी विनंती करते. कुणीच नाही असं आधार असं वाटत होतं मला, पण आज कुणी ना कुणी माझ्या पाठीशी उभारले अशी हिंमत बांधून. कधीच मला डोळ्याला पाणी तुळजापुरात आलेलं नव्हतं, पण आज दुःखाचे अश्रू माझ्या डोळ्या वाटून आले. आज मला इतका आनंद झाला, आनंदाचे माझे अश्रू आज गळतात माझ्या डोळ्या वाट. मला आत्तापर्यंत दुःख आलेलं नव्हतं. मी हिंमत बांधून आणि कष्टाने पायावर सगळ्या महिलांना, मला जसे संकट आले तसे इतर महिलांना येऊ नये म्हणून ठामपणे मी उभा केलं महिलांना. पण आजपर्यंत माझ्या डोळ्याला अश्रू वाहिले नाहीत, पण आज माझ्या म्हणजे आनंदाचे अश्रू माझ्या डोळ्यातून आज आले. खऱ्या अर्थाने ज्याला आपण मनोगत म्हणतो ते जितकं हृदय असावं तसेच त्यांचे हे बोल आपल्या सगळ्यांचेच डोळे पाणावून गेले. आणि खरोखरच या सन्मानामागे हीच भावना आहे की आपण किती नैराश्याने उद्गार काढतो की अलीकडे काही चांगलं घडत नाही, पण चांगलं घडत असतं तिथवर कदाचित आपली नजर पोचत नसते. ती नजर पोहोचावी हाच या सन्मानाचा खरा हेतू आणि तो सिद्ध झाला असं तेव्हाच म्हणता येईल जेव्हा त्यांच्या कार्याला आपण आपला खारीचा वाटा, आपला हात लागेल त्याच वेळेस. यानंतर सर्व सन्मान मूर्तींच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी डॉक्टर जगदीश सामंतांना विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त या करावं. उत्तुंग परिवाराचा संबंध माझा काही वर्षापूर्वी आला. माधवरावसारखा एक कर्तबगार मनुष्य, आशाताईंसारखी एक कर्तबगार बाई, याचे संस्थापक आहेत. ह्या एका ठाम गोष्टीनेच आपल्याला समजेल की हा उत्तुंग परिवार ही काही लहान सहान गोष्ट नाही. 21 वर्षापूर्वी त्यांनी हे रोपटं लावलं पार्ल्याच्या मातीमध्ये. पु ल देशपांडे म्हणायचे पार्लं हे असं आहे, जे पेरलं ते उगवतं. त्याचप्रमाणे हा उत्तुंग परिवार उगवलेला आहे. परंतु मी एक निश्चितपणे सांगू शकतो, कारण मी सुद्धा 42 वर्ष एक ट्रस्ट चालवतो, दुसरा 20 वर्ष चालवतो आहे. तर ट्रस्ट हल्लीच्या दिवसात चालवणं आणि यशस्वीपणे चालवणं हे फार जिगरीचं काम आहे. पैसे मिळतात, पण तुम्हाला काम करायला माणसं मिळत नाहीत. आणि माधवरावांनी अत्यंत चांगली माणसं मिळवली आहेत. म्हणूनच ह्या उत्तुंग परिवार ट्रस्टला पुढचं त्यांचं जे सगळं होणारं जे काय आहे त्याच्यामध्ये ते फार चांगल्या रीतीने होणार आहे. माधवरावांबरोबर पेजावर आहेत स्टेट बँक ऑफ इंडिया लाईफ इन्शुरन्स कंपनीचे डायरेक्टर, ज्यांचा माझा परिचय आहे. तरुण आहेत, कर्तबगार आहेत आणि फायनान्सची मोठी जबाबदारी घेणारे त्यांचे मित्र आहेत. अमरनाथ तेंडुलकर हा माझा बालमित्र आहे. त्यांनी निदान माझ्या ट्रस्टसाठी खूपच कामगिरी केलेली आहे, खूप मदत केलेली आहे. की ज्यावेळी तो स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर होता त्यावेळी आपल्या घरची जमीन देणं, स्टेट बँककडून पैसे मिळवून देणं, निरनिळ्या कंपन्यामध्ये नेऊन माझ्या ट्रस्टला आर्थिक मदत मिळवून देणं, अशी सगळी कामं अमरनाथ तेंडुलकरनी केलेली आहेत. माधवरावाने हे जे झाड लावलेलं आहे त्याला खत पाणी तर चांगलं मिळालेलंच आहे, पण झाड लावल्यानंतर सुद्धा त्याला कीड येता कामा नये. कारण मातीचा धर्म असा असतो की किडीने झाड खाऊन टाकतं. थोड्या वर्षामध्ये म्हणजे गेल्या 21 वर्षामध्ये माधवरावांनी या रोपट्यात एक सुंदर झाड केलं आहे. त्याला फुलं आली आहेत, ती भरलं आहे आणि सुवास सगळीकडे दरवळतो आहे. हा सुवास असाच कायम दरवळत राहो ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.
मित्र, हा सन्मान सोहळा पाहून प्रतिवर्षी काहीतरी घडत असतं. हा भाऊबीज सन्मान जो आहे तो ऐकून प्रतिवर्षी काही ना काहीतरी चांगलं घडत असतं, कारण इथं चांगली माणसं येत असतात. माझे स्नेही आहेत ते सगळे चांगलेच आहेत. एक माझे स्नेही आज इथे उपस्थित आहेत. अर्थातच त्यांना स्वतःच्या नावामध्ये कधीच रस नाही, पण ते उत्तुंगच्या पहिल्या दिवसापासून मनुकाका पंडितांच्या घरी त्यांचा माझा परिचय आणि दोस्ती झाली. तेव्हापासून म्हणजे 1985 पासून ते माझे मित्र आहेत. आणि हा सगळा सोहळा पाहून त्यांनी आत्ता न राहवून एक घोषणा करण्यासाठी मला सूचित केलं की भारतबाई हे जे काही कार्य मोठं करता आहेत त्या कार्याचं कौतुक करण्यासाठी आणि त्यांना मानवंदना देण्यासाठी त्यांनी 1,00,000 रुपये जाहीर केलेले आहेत. मला सांगायला आनंद होतो की गतवर्षी आपण सिंधुताई अंबिकेंना पुरस्कार दिलेला होता आणि त्याही वेळेला त्यांना 2,00,000 रुपये 2 व्यक्तींनी दिलेले होते. तत्पूर्वी सिंधुताई सपकाळांचा आपण सत्कार केलेला होता, त्यावेळेला त्यांना 4.5 लाख रुपये मिळालेले होते. उत्तुंगचं कार्य हे उत्तुंगच्या उत्कर्षासाठी नसून उत्तुंग कार्य करणाऱ्या लोकांचं कौतुक करण्यासाठी, त्यांना काही मिळावं यासाठी आहे. ते सार्थकी लागलं असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद. याच प्रकारे ज्योतीने ज्योत पेटावी त्याप्रमाणे आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये हा तेजाचा प्रकाश पसरत जाओ आणि काही ना काही चांगलं आपणा सगळ्यांच्या हातून घडो. मी श्रद्धेय गुरुवर्य परमपूज्य विष्णू महाराज पारनेरकर यांना विनंती करते की आपण आपले आशीर्वचन या प्रसंगी आम्हाला द्यावेत. क्वचाल्प विषयामती तिथिशुर दुस्तरम मोहात उडुपे नास्मी सागरम. कालिदासाची आठवण होणं स्वाभाविक आहे, पण कालिदासाचा उपयोग मात्र जीवनात कधीतरी करायला मिळतो. आणि असे प्रसंग पाहिले म्हणजे खरोखरीच कालिदासाचे आपल्यावर किती उपकार आहेत की ज्यासाठी आपल्याला शब्द सापडत नाहीत. ती शब्दसिद्धी, तो पुनःप्रत्यय आपल्याला या काव्यातून, या त्यांच्या वचनातून मिळत असतो. सत्संगात भवती साधुता खलानाम. हा साधा सुभाषिताचा विषय म्हणायला आपण सर्व संपूर्ण म्हणू शकतो, पण वेळ आपल्याजवळ फार मर्यादित आहे. सुभाषितसुद्धा आठवायला सुद्धा फार बरं वाटतं. सत्संगात भवती साधुता कलानाम. आणि त्याच्यातला जो आशय आहे तो असा की माती हा फुलाचा सुगंध घेते किंवा फुल मातीला सुगंध देते, पण मातीचा वास फुलं घेत नाहीत. आज मलाही या ठिकाणी बसल्यानंतर असं वाटलं की मोठ्या माणसांच्या जवळ बसलं, संगतीत बसलं की आपणही स्वाभाविक थोडेसे मोठे होऊन जातो. हा मोठेपणा फार निराळा असतो. लहानपणा देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ही भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. पण सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. हा आता मोठेपणा आहे का लहानपणा आहे हे सांगता येत नाही. या लहानपणासुद्धा मोठेपण दडलेलं आहे, मोठेपणासुद्धा लहानपण असतं. लहान आणि मोठं ठरवणं अतिशय कठीण जातं. आणि म्हणून सर्वात मोठा देव असं आपण म्हणत असतो. देवापेक्षा कोणी मोठं नाही, आपण त्याच्यापेक्षा सर्व लहान आहोत, अशी थोडीशी भूमिका घ्यावी लागते. आता या 5 जणांचा माझा खूप जवळचा परिचय, खूप संपर्क आहे, खूप अभिमान आहे त्यांच्याबद्दलचा. पण आपल्यासमोर त्यांना जी सन्मानपत्र दिली गेलीत ती सन्मानपत्र नव्हती, तर मला असं वाटतं की त्याच त्यांची स्तोत्र होती असं मी जर म्हटलं तर फारसं वावगं होणार नाही. आणि म्हणून स्तोत्रपाठ केल्यानंतर आणि 5 जणांची म्हणजे पंचसूक्त ज्याला असं आपण म्हणतो, असा पंचसूक्तांनी ह्या समारंभाला अभिषेक झाला. आता अभिषेक तर होणारच आहे आणखीन मोठा, पण पंचसूक्त पवमान ज्याला असं आपण म्हणतो, पावमानियम, ऐकणारा पाहणारा सुद्धा पवित्र होऊन जातो, असं पावमानाचं महत्त्व आहे.
आणि अशा या समारंभाला मी सत्कार समारंभ असं न म्हणताना सत्संग समारंभ असं नाव देऊ इच्छितो. आणि म्हणून उत्तुंग हे नाव तर आपण काही बदलू शकत नाही. उत्तुंग तर उत्तुंगच राहणार. त्याची महत्ता, त्याचा मोठेपणा, त्याचं कर्तृत्व, त्याचा पुरुषार्थ, त्यांनी केलेली सामाजिक परिवर्तनाची भूमिका, जबाबदारीची भूमिका, या तर सर्व वाखाणण्यासारख्या आहेच. उत्तुंगाचा हा अंकसुद्धा आपल्याला खूप बोलका आहे. आणि आशाताई आणि माधवरावजी यांच्याबद्दल मी काय बोलावं. कधी कधी आपल्या माणसाबद्दल न बोललेलं चांगलं असतं. बोलून असं वाटतं आपण इतकंच बोलू शकतो काय, याच्यापेक्षा जास्त भाव अंतःकरणात असतात. आज या ठिकाणी सर्व सुहृद मंडळी जमलेली आहेत. बहुतेक खूप जण परिचयाचे आहेत. प्रत्येकाचा नामोल्लेखसुद्धा करायला पाहिजे. गेल्या 50 वर्षापासून मी पार्ल्याला येतोय. पार्लेश्वराचं आज देवाच्या दयेने बघा मोठ्या माणसांचं मोठेपण कसं असतं. मला सांगण्यात आलं 5 मिनिटात तुम्ही जाऊन येऊ शकता. तर मी म्हटलं चला, पार्लेश्वरांनी बोलवलंय आपल्याला. 5 वर्षानंतर पार्लेश्वराचं दर्शन झालं. यांच्या संगतीत राहिलो तर आपल्याला देवाचं सुद्धा दर्शन होऊ शकतं. एवढा मोठा अधिकारी मंडळी, आमचे महामहोपाध्याय, वाचस्पती, त्यांच्याबद्दल मी काय बोलावं. शास्त्रे बोद्धा रणे योद्धा असं आपण म्हणतो की शास्त्रात जाणकार असला पाहिजे. पात्रे त्यागी गुणे रागी, संगीताचाही तेवढाच आहे. आणि पात्रे त्यागी, कुठे द्यावं हे कळलं पाहिजे. कोण पात्र आहे, पात्र माणसाला द्यायला हरकत नसतं. सर्व गुण संपन्न असा हा महापुरुष आज आत्मसमर्पणावर बोलतात. आत्मसमर्पणाची ही भूमिका त्यांनी घेतली. पण त्यांची जी समर्पणाची भूमिका आहे, सावरकरांची आत्मसमर्पणाची भूमिका हा विषय एक वेगळा आहे. पण त्यांच्या समर्पणाची भूमिका हाही एक वेगळा विषय आहे. आणि मी असं त्यांना विनंती करू इच्छितो की आपण आत्मार्पण सांगितलं, आता त्यांचं एकदा आम्हाला समर्पण ऐकवा. कारण समरांगण ही खऱ्या अर्थाने सावरकरांची मोठी भूमिका आहे. रणांगणावर सर्व वृत्ती त्यांची रणांगणाची वृत्ती होती. रागिणी, रणरागिणी ज्यालाच आपण म्हणतो, अशा प्रकारची त्यांची वृत्ती होती. आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल आपल्याला पुष्कळ काही समजून घ्यायला पाहिजे. समर्पण हे फार निराळं असतं आणि समर्पणानंतर आत्मार्पण येतं असं आपल्या डॉक्टर साहेबांनी आता सांगितलं. आपल्याला नक्की आहे आत्मार्पण ऐकल्यानं काय होतं, फलश्रुती काय याची, एवढं एक सांगतो आणि संपवतो. आत्मार्पणाची फलश्रुती जी आहे ती फलश्रुती आहे म्हणजे मरणाचं भय दूर होतं. सावरकरांजवळ मरणाचं भय नव्हतं आणि कोणतंच भय त्यांच्याजवळ नव्हतं. नाही 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 आपल्या नाही, आपण सांगितलं कोणतंच भय नव्हतं. निर्भय, निर्भय हे कसं प्राप्त होतं, निर्भयत्व कसं प्राप्त होतं आणि अभयत्व कसं प्राप्त होतं, याचं साक्षात उदाहरण म्हणजे सावरकर आहेत. अभयत्वही प्राप्त करून घेतलं आणि निर्भयत्व तर त्यांच्याजवळ जन्मताच होतं का काय असं वाटतं. म्हणून अभयम तत्व संसिद्धी ज्याला असं आपण म्हणतो. आपण खूप चांगलं ऐकलं आज, आपणही खूप छान ऐकतात. पार्लेकरांना तर ऐकायची सर्व सवयच आहे, ऐकून घ्यायची आहे. पुलंनी आपल्याला इतकी सवय लावली आहे, पुलंनी खूप आपल्याला ऐकवलं आहे. आमचे रामदासजी हे आपल्याला ऐकवतात, निराळ्या शब्दात ऐकवतात. आशातही आम्हाला ऐकवतात. त्यांचे शब्द, त्यांचे सूर, त्यांचे स्वर, त्यांची लय ताल आणि त्यांची समर्पणाची भूमिका ही सुद्धा खरोखरीच माझ्यासाठी एक पूजा आहे. आणि म्हणून माझा आजचा असा भाव आहे की पंच सूक्तांनी, पावमानांनी, पवमानांनी आज आपण यांची पूजा बांधली आहे. ही पूजा आहे. या पूजेत फक्त मला मम म्हणायचा आणि इदन्न मम म्हणायचा, दोन्ही अर्थ मलाच दिला. मम म्हटलं तरी मम सकल कुटुंबस्य सपरिवारस्य असं इथून सुरुवात होती आणि शेवट असतो तो इदन्न मम. हे समर्पण आणि आत्मार्पण अशा पद्धतीनं जीवनात वैदिक परंपरेनं आपल्याला अनेक वेळा शिकवलेलं आहे, सांगितलेलं आहे आणि आपल्यात ते पचनी पडलेलं आहे, आपल्यात रुजलेलं आहे. असं सर्व काही पाहून आज ही पूजा परमपूजनीय, परमादरणीय, परमवंदनीय, परम सेवाव्रती
अशा नावांनी ज्यांना आपण उद्देशून बोलू शकतो, संबोधित करू शकतो, अशा सर्वांना मनपूर्वक वंदन करतो. त्यांच्याजवळ बसून आज वहिनीसाहेब आमच्या आल्यात. मध्ये ते पारनेरला येऊन गेले, क्षमा मागायची मला. ते पारनेरला येऊन गेले, पण त्यावेळेस मी जरा बाहेर दौऱ्यावर असल्यामुळे भेट झाली नाही. आमचे शेवडे साहेब, त्यांचे वडील आणि आम्ही अत्यंत मित्र आहोत, जवळचे मित्र आहोत. ते आमच्या घरी इंदोरला महिने राहिले. महाराजांच्या वडिलांचा सुद्धा सहवास, आणि आम्ही त्यांचा सहवास घेतलेला आहे. तुळजापूरचं आमचं माहेरच आहे. तेव्हा ही सर्व मंडळी, आणि आज ज्यांचा मला विशेष आदर व्यक्त करायला मिळाला ते म्हणजे डॉक्टर सामंत, आमच्या डॉक्टर पागे साहेबांकडनं. ते आज उपस्थित आहे. पागे साहेब आमच्या वहिनी साहेबांची शुश्रूषा कशी करतात, त्यांची काळजी कशी घेतात, याचं प्रत्यक्ष दर्शन मी वहिनींचं पाहून घेतलं आहे. पण त्यांचं नाव ऐकलं होतं, पण त्यांचं दर्शन व्हावं हा हेतू होता. आणि देव एकदा पावायचं ठरवलं ना देवानं, की मग तो तुमच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण करतो. हीच आत्मार्पणाची फलश्रुती आहे असं मला वाटतं. माझी प्रत्येक मनोकामना आपण पूर्ण केलीत, मला हा मान दिला, सन्मान दिलात, हे जबाबदारी म्हणा थोडीशी माझ्यावर दिलीत, आपलं म्हणून दिलीत, त्याबद्दल माधवरावजी आपला, आशाताईंचा, आपल्या साऱ्या परिवाराचा, पार्लेकरांचा मी अत्यंत ऋणी आहे. आणि मी सर्वांना धन्यवाद देऊन आणि नववर्षाच्या शुभेच्छा देऊन पुढे आम्हालाही असंच कार्य करायला मिळावं अशी पार्लेश्वराजवळ मागणी मागून माझ्या शब्दांना आपण विराम देतो. परंपरेचा अनुभव घेणार आहोत. 21 वर्षाचा हा परंपरेचा जो आपला उत्तुंग परिवाराचा आनंद आहे, तो आज परंपरा या मैफिलीच्या माध्यमातून आपण साजरा करतो आहोत. माननीय आनंद भाटे आणि माननीय शौनक अभिषेकी यांच्या गायनाने ही परंपरा या ठिकाणी मांडली जाणार आहे. सरेश्वर तुलय भास्कर कला साधका तूच विधाता, कला साधका तूच विधाता, प्रतिभेचे सुखदा मुरलीधर श्याम, हे नंदलाला मुरलीधर श्याम, तूच गुरु एकच त्राता, संगीताचा तू गाता, तारक तव शुभ नाम, मुरलीधर श्याम, हे नंदलाला मुरलीधर श्याम, मुरलीधर श्याम, मुरलीधर श्याम. माझे जीवन गाणे, माझे जीवन गाणे गाणे, व्यथासो आनंद सुदे, व्यथासो आनंद सुदे, प्रकाश किंवा तिमिर सुदे, प्रकाश किंवा तिमिर सुदे, वाट दिसो अथवा न दिसू दे, जात पुढे मज गाणे गाणे, माझे जीवन गाणे गाणे. वद जाऊ कुणाला शरण ग, 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 वद जाऊ कुणाला शरण, करील जो हरण संकटाचे, करील जो हरण संकटाचे, अगमी धरिन चरण त्या. सुरानो चंद्रभा चांदण्याचे, कोश माझ्या चांदण्याचे, कोश माझ्या प्रियकराला पोचवा, प्रियकराला पोचवा, हे सुरानो चंद्रभा, हे सुरानो चंद्रभा चांदण्या चांदण्याचे, कोश माझ्या चांदण्याचे, चांदण्याचे,
कोश माझ्या प्रियकराला पोचवा. हे सुरानो, हे सुरानो, हे सुरानो, चंद्रभा